एकतर इतके दिवसांनी पिक्चरला नेताय. नाही काढत, पिक्चरला जायचं बस का. हा. कोणाला बघ बरं. आईला जोरात आहे की घरी. कोणाला ग. पिक्चरचं कॅन्सलच होतंय वाटतं. कोणाला. तुम्हीच बघा जाऊ. आणि ही कृष्ण आणि सुदामाची भेट ना लवकर संपवायची. कोण आहे. अरे विकास अचानक ये. काय अचानक आला विकास. काय हा बस काय गोड पोते घेऊन आलास काय त्यात. मोकळ्या हाताने कसं जायचं म्हणून तुझ्या वहिनीने तांदूळ दिल्यात. आता सगळी रीत्या हाती जाणं शेतकऱ्याची रीत नाही. पाणी आण ग. आम्ही पण बाहेरच निघालेलो आहो पण तुम्ही आलात नेमके. असू दे घ्या पाणी घ्या. अरे म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी पाहुण्यांनी बोलावलं होतं आमच्या दोघांना कार्यक्रमाला. निघताच तू आलास. बोल की काय म्हणते. आता तुला वेळच नाही तर मुद्द्याचं बोलतो. तुला मी फोन केला होता ना, गीताला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी पैसे पाहिजेत. हा हा हा. नाव काढलंय बघ पोरीनं. हाय धाकटीच पण माझ्यासाठी लय मोठी. रानात जाऊन राबून अभ्यास केलाय तिने. तू बी असाच मेहनतीने पुढे आलास की. किती पाहिजेत. 50,000ची नडे. एवढं. 25ची जुळणी केली मी. 50,000 रुपये पाहिजेत. विकास थोडं सेव्हिंग ठेवायचं. सायनवेळी कामाला येतं. 5 एकरात ऊसाची लागण केली आहे मागच्या टायमाला. 1.5 एकरात टोमॅटो आणि भेंडी लावली आहे. तसं तिच्यासाठी पैसे राखून ठेवलं होतं मी. पण लिस्ट निघायला वेळ लागला कोरोनामुळे. आता सगळ्यांचीच परवड चालू होती. हो भाऊजी पण शेतीचे जेव्हा पैसे मिळतात का तेव्हा. आता तुम्हीच बघा एवढा लांब आलाय पण 1,500चं पोतच आणलंय ना फक्त. हे की नाही. हे बघ मी तुला दिन पैसे पण मी व्यवहाराचा पक्का आहे. अरे जगू टोमॅटो आणि भेंडीचा लॉट गेला की मी देतो की तुला पैसे. आता तसं बी ऊसाचं बिल येणारच आहे की. बघ. देणार मी नक्की तुला पैसे. हे बघ अहो थांब. हे बघ शेतीत जर पैसा येत असता तर तू आज आमच्या इथं मागायला आला असतास का सांग. आणि टोमॅटो भेंडीवर काय पैसे मिळतात होय तेव्हा. म्हणजे आता आमच्याकडे पण 50-100 रुपयात कॅरेट मिळतंयच की. आता तुम्ही सांगा शेतीच्या जीवावर एवढे 50,000 रुपये कसं देणार तुम्ही. हे बघ माझी पण शेती होती 5 एकर. करारानं देऊन टाकली. अरे शेतीत काय आहे हा. तेव्हा कागदोपत्री केलेलं कधी चांगलं. हा कागदोपत्रीच करू. मी आले हा. म्हणजे तू माझा जवळचा मित्र आहे म्हणून सांगतो. आणि मी तुला पैसे देणार. या ना त्या कारणानं तुला पैसे माघार द्यायला नाही जमलं तर आपली भांडणं होणार. मी तुला शिव्या घालणार. आपलं रिलेशन खराब होणार. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये माझा पैसा धोक्यात आहे रे. माझ्या पैशाला धोका नको. अरे मी माझ्या सख्ख्या भावाची जमीन 6 महिन्यापूर्वी घाणखत केली. लई मेहनत वाऱ्या करत होता पण म्हटलं नको रिस्क नको. अरे जगू मोठ्या आशेने तुझ्याकडे आलेलो राव. तू जर आधीच नाही म्हणाला असतास तर मी दुसरीकडे तजबीज केली असती पैशाची. मी काय म्हणते कागदोपत्री असावं. हो. हे बघ मी तुला पैसे द्यायला तयार आहे. फक्त तू का नाही एक तुकडा घाण ठेव. आपण कागदोपत्री करूया. नाही तू पैसे देशीलच की. तू पैसे माघारी दिले की लगेच तुकडा माघारी देतो मी. हा. अरे जगू तुम्ही कायच्या काय बोलू लागलाय राव. हात उसण्या पैशासाठी हात पुढे केला तर नडलेला शेतकरी समजून तुम्ही स्टॅम्प धावताय. 50,000साठी शेती घाण ठेवायला होताय होय. असो हा पण दिवस बघितला. तुमच्याकडे मदत मागायला आलेलो पण आता येतो जगू. राम राम. अरे अरे विकास अरे लगेच कुठं चाललाय. अंधार पडायला आलाय. आजचे दिवस राहा. आणि बघ भावनेच्या भरात असा काही निर्णय घेऊ नको की ज्याने तुझ्या बहिणीचं शिक्षणाचं वाटोळ होईल. भावनेच्या भरात कमजोर माणसं वाहून जातात.
राहिला विषय बहिणीच्या शिक्षणाचा, तर तिचं ऍडमिशन होईलच. पण आज रात्री जर इथं थांबलो तर वाडवडिलांनी वाढवलेली जमीन एका रात्रीत घालवून बशीन. निघतो. विकास, बघितलं, एवढा राग होता तर यायचं कशाला मग? अवघड आहे. हाऊ पिक्चर. हो आणि चल. अहो तुमचं कानावर एक गोष्ट घालीन म्हणते, पण माझी जीभ काही रेटनच. का? बोल की. अहो ते जगू भाऊजी आलेत गावाकडं. आठवडा झाला आता. जरा गाठभेट घ्या की मित्राची. मित्र? हे तू बोलतीयस? 50,000साठी मित्रानं जमीन नावावर करून घेतली असती. आणि वहिनी पण काय म्हणलेली माहितीये ना, 500,000चं पोतं आणलंय वय म्हणून. अहो जगाची रीतच आहे ती. सगळ्या शेतकऱ्यालाच व्यवहार शिकवतात बघा. बरं तुम्ही तरी केली का लगेच नावावर? नाही ना. मग जिथलं तिथं गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तुझ्या ह्या शब्दानं त्याचं वागणं इसरायला होतं. तू जर डाग घाण ठेवला नसता तर गीताचं ऍडमिशन झालं असतं. तेव्हा आपली वेळ वाईट होती. आणि हे बघा, शेतकऱ्यांना नुसतं कष्टकरी होऊन नाही चालणार आता. नेटकं व्हायला पाहिजे. किती जरी झालं तरी लहानपणापासूनचे दोस्त आहेत तुमचे. आज त्यांच्यावर वाईट वेळ आली. त्यांच्या हाताखालच्या माणसाने काहीतरी घोटाळा करून ठेवला आणि सगळा आरोप यांच्यावर आलाय. नोकरी पाहिजे, नोकरी गेलीच. आणि आता बँकेचे हप्ते फेडले नाहीत म्हणून सातारच्या घरचा लिलाव करणार आहेत. आलंय का नाव माझ्या पण. परवा शंकर भेटला होता. पैशाची काय सोय होती का नाही ते बघायला वन फिरत होता. अहो हाच तो शंकर. जगून पैशासाठी त्याचं वावर गहाणखत करून घेतलं होतं. आणि आज हाच शंकर जगूसाठी 5 लाख गोळा कराय वन हेडतोय. बघा, सख्या भावानं पण झालेला अपमान केलेला की नाही. मग तुम्ही बी त्यांचे लहानपणापासूनचे दोस्त आहे. हा आता लग्नानंतर बदलले असताल भाऊजी, पण आपण बदलून कसं चालेल? आज त्यांचा संसार उघड्यावर पडलाय. काय बी करा, या बारीला त्यांना मदत करा. काय बी झालं तरी पैशा पुढे शेती चिकली पाहिजे. काय पण करा. जगन, जगू, वहिनी राहाय का कोण घरात? भाऊजी तुम्ही या की घरात. आवो भाऊजी आलेत. या बसा, मी पाणी आणते. विकास, ये ना, बस. अरे जगन, एखादा फोन तरी करायचाच गड आहे. परवा शंकर भेटलेला. सकाळी ही पण म्हणाली तू गावाकडे आलायस म्हणून. कसं सांगणार का? तुझा अपमान केला नाही ती बोलून. नियतीने माझी जागा दाखवून दिली बघ. तुझी एवढी हिंमत नाही रे माझ्यात. मला माफ कर. हे जगू, येडाय काय तू? अरे अशी माफी बिफी मागायची नसती. अरे असं एकटं राहून कसं चालेल? जरा बाहेर नाही बरं वाटेल. पैसा आज ना उद्या कधीही उभा राहील, पण माणूस आधी उभा राहिला पाहिजे. पण कसं करणार? कसं? रक्कम लय रे. मी कुणाकडनं कशी कुठनं उभी करणार मी? मला हे बघ, 5 लाख रुपये. एवढं पैसा? टोमॅटो आणि भेंडी न्यायला व्यापारी वावरातच आला होता. ऊसाची पट्टी पण आली परवा. अरे पण मी पैसे माघारी कसं? वेळ लागू दे, तेव्हा होईल तेव्हा दे.
पण कराराने दिलेली जमीन सोडवून पहिली करायला घ्या. माझा बाप म्हणायचा, विकास जमीन वाढवता नाही आली तरी चालेल पण टिकव. तर गाड्या शेवटी वावर आहे तर पावर आहे. काय येतो.